हे ज्यावेळी 62 झालं त्यावेळी 65मध्ये पाकिस्तान त्यांना असं वाटलं की आपण इंडियाला आता हरवू शकू, कारण त्यांचं एक मोठं युद्ध ते हरलेले आहेत. म्हणून 65चं वॉर सुरू केलं त्यांनी. बट आपल्या जवानांनी त्यावेळी शर्थीचे पराक्रम गाजवला आणि पाकिस्तानला त्या लढाईत हरवलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये परमवीर चक्र, अब्दुल हमीद वगैरे ह्या सर्वांची नावं त्याच्यात घेतली जातात. आपले जनरल वैद्य जे सरसेनापती होते त्यांनाही त्यावेळी महावीर चक्र 65च्या वॉरमध्ये मिळालं होतं. परत त्यांना 71च्या वॉरमध्ये सुद्धा महावीर चक्र मिळालं होतं. मग तेव्हा काय असं वेगळं घडलं की चीनशी आपण लढताना आपण हरलो, पण पाकिस्तानशी मात्र आपण, कारण अजूनही मला असं वाटतं पाकिस्तानशी आपण वी आर इन अ कंटिन्युअस स्टेट ऑफ वॉर ना. येस, ॲब्सोल्युटली. म्हणजे पाकिस्तानशी आपण 47 पासूनच युद्धामध्ये स्टेटमध्ये आहोत, कारण त्यांनी त्यांची स्टेट मेंटल स्टेट बदलली नाही आहे. चीनच्या युद्धामध्ये एरिया डिफरंट होता, ट्रेनिंग जे लागतं ते वेगळं होतं, तयारी जी करावी लागते ती वेगळी होती, प्लस जी आपल्याला रसद पाहिजे असते किंवा साठे पाहिजे असतात, शस्त्रगोळा दारूगोळ्याचा साठा लागतो, ते आपल्याला प्लॅन आणि प्रिपेअर करून ठेवावे लागतात. ज्यावेळी आपण एखादी लढाई लढतो त्यावेळी जवानाच्या जवळ जो ॲम्युनेशन असतो तो सोडून त्याला मागूनही ॲम्युनेशन पुरवठा करता यावा लागतो. त्यासाठी आपल्याला वेगवेगळे डेपोज तयार करावे लागतात. ही त्यावेळी सिस्टीम नव्हती. दळणवळणाची साधनं म्हणजे कम्युनिकेशन, मीन्स ऑफ कम्युनिकेशन, रस्ते नव्हते. म्युल्सच्या पाठीवरती सामान जात होतं. रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ म्युल्ससुद्धा नव्हते. आणि कम्युनिकेशन म्हणजे आपली जी म्हणजे हे म्हणतो ज्याला आपण एकमेकांशी संभाषण करायसाठी रेडिओ सेट्स वगैरे त्या टाईपचे रेडिओ सेट्ससुद्धा नव्हते त्यावेळी. त्यामुळे पाठवलेला मेसेज पूर्ण खाली पोचेपर्यंत तिकडची लढाई संपलेली असायची. पण आपले सैनिक जेवढ्या शर्थीने लढले त्यामुळे 62 काय 65 काय आणि त्याच्यानंतर आलेलं 71चं वॉर. 71चं वॉर हा आपल्या देशातला एक टर्निंग पॉईंट म्हटला जातो. जगामध्ये कुठेही आजपर्यंत 93,000 सैनिकांनी एका वेळी शरणागती दिली नाही आहे. ती आपल्या सैन्याने ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये घेतलेली आहे. एका वेळी 93,000 सैनिकांना शरण यायला लावणं. जनरल A.A.K. नियाझींच्या अंडर हु वॉज द कमांडर ऑफ ईस्ट पाकिस्तान आर्मी, त्यांना सरेंडर केलं त्यांनी जनरल J.S. अरोरांच्याकडे, जे ईस्टर्न आर्मी कमांडर होते तेव्हाचे. तर ही इतिहासातली फार मोठी घटना आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण एक नवीन देश क्रिएट केला. म्हणजे जो ईस्ट पाकिस्तान आजचा बांगलादेश आहे त्यांना हिंदुस्तान म्हणजे आपल्या भारताचे नेहमीच ऋणी राहिलं पाहिजे. विच अगेन थोडंसं जरा आपण बोलूया. नाही पण तेव्हा वेगळं असं काय झालं मॅडम? तेव्हा एक अतिशय उत्तम गोष्ट अशी झाली की आपल्या सैनिकांचं ट्रेनिंग हे फार उत्तम होतं. काय असतं हे ट्रेनिंग एक्झॅक्ट? फील्ड मार्शल माणेकशॉ जे होते आपले ज्यावेळी सरसेनापती होते, ज्यावेळी इंदिरा गांधींनी सांगितलं कुठल्याही राष्ट्राला पहिले किंवा सैन्याला पॉलिटिकल एम मिळतं, राष्ट्रांनी करायचं काय हे पॉलिटिशियन्स ठरवतात, लीडर्स. तिथून आदेश येतो की आपल्याला ह्या इथं लढाई लढायची. आता त्याच्यानंतर मग आर्मीचं काम सुरू होतं की ही लढाई आपण कशी लढायची, कुठल्या वेळेला लढायची. तुम्हाला जर आठवत असेल तर इंदिरा गांधींचं म्हणणं होतं की लगेच अटॅक करा. त्यावेळी माणेकशॉ म्हणले होते मला 6 महिने द्या, मी माझ्या आर्मीची तयारी पूर्ण करीन आणि मग लढीन. याचं कारण असं आहे की आपल्याला काळ वेळ, आपली तयारी, आपल्याकडे असलेले स्टॉक्स किंवा रसद, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आपल्याकडे असलेलं इक्विपमेंट, इट्स सर्व्हिसेबिलिटी, म्हणजे तुमच्याकडे जर रणगाडे असतील, तुमच्याकडे विमानं असतील तर प्रत्येक वेळेस 100% सर्व्हिसेबिलिटी असू शकत नाही इक्विपमेंटची. ते इक्विपमेंट मेंटेनन्स करावं लागतं, त्याला वॉर प्रिपेअर्ड करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो टाईम लागतो तो जनरल माणेकशॉंनी व्यवस्थित घेतला. प्लस त्यावेळी आपल्याला 2 फ्रंटवरती वॉर करायचं होतं. ईस्ट पाकिस्तानच्या त्या ईस्टर्न साईडला ॲज वेल ॲज वेस्टर्न साईडला. आपल्या दोन्ही फ्रंटवरती एनिमी सेम होता. प्लस त्यावेळी एनिमीला सपोर्ट होता अमेरिकेचा. जर तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळी 7th फ्लीट अमेरिकेने पाठवलं होतं. पण आपला जो एक चांगला मित्र राष्ट्र आहे रशिया, दे हॅड कम फॉर आवर हेल्प ड्युरिंग दॅट टाईम ऑल्सो. आणि त्यांनी त्यावेळी अमेरिकेला सांगितलं जर तुम्ही ह्या पॉईंटच्या पुढं आलात तुमचं 7th फ्लीट तर इट विल बी कॉल्ड ॲज ॲग्रेशन ऑन रशिया. सो देअर सबमरीन्स ऑल्सो वेअर पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. आणि तसं केल्यानंतर मग आपल्याला हे 14 दिवसाचं युद्ध डिसेंबरमध्ये आपण लढलं. डिसेंबरमध्ये का लढायचं याची छोटीशी गोष्ट सांगतो. कारण विंटर मंथ्स असतात,
नद्यांचा फ्लो थोडा कमी झालेला असतो, प्लस रात्र जास्ती असते, डे लाईट कमी असतो. त्यावेळेचं वॉरफेअर जे होतं ते अंधारात लढलं जायचं जास्ती. म्हणजे संध्याकाळी 5-5:30ला सूर्यास्त होतो आणि सकाळी 6-6:30 नंतरच उदय होतो. तर ह्या ज्या मिळाले 13 ते 14 तास मिळतात, 12-14 जे काय तास असतील, त्याच्यामध्ये त्यावेळेचं लढाई लढली जायची. डे टाईमला दोघांनाही एकमेकांच्या पोझिशन माहिती असायच्या आणि तिथं अटॅक होऊ शकायचा किंवा आपल्या आर्टिलरी तोफखान्याची गोळाबारी सुद्धा होऊ शकायची. तर हे आपलं 71 झालं. पण मग तेव्हा पहिल्यांदा समुद्रमार्गे किंवा पाण्यावर सबमरीन द्वारा युद्ध लढलं गेलं का? बिलकुल मॅडम. ह्या 71 युद्धामध्ये आपलं नौदल त्यांचा मोठा वाटा आहे. कसा? त्यांनी पाकिस्तानच्या कराची पोर्टचं ब्लॉकेड केलं होतं, त्यांच्या युद्धनौकांवरती अटॅक केला होता. वी ऑल्सो लॉस्ट. आपली काही वॉरशिप 1-2 डिस्ट्रॉय होतातच. सैन्य युद्ध म्हणलं की दोन्ही साईडला काही ना काहीतरी होत राहतं. पण आपल्या नौदलाने त्यावेळी निर्णायक विजय समुद्रावरती मिळवला होता. सो दॅट वॉज आपल्याकडं आर्मर किंवा ज्या आर्मार म्हणतो नौदल, हे अगदी शिवाजी महाराजांपासून चालू आहे. आणि पूर्वीच्या काळच्या बऱ्याच अशा लढाया तुम्ही जर बघितल्या असेल तर रोमन साम्राज्य म्हणा किंवा तेव्हापासून जहाजांचा वापर केला जातो. पण आधुनिक युद्धाच्यामध्ये भारताकडनं मोठ्या प्रमाणात आणि नौदलाचा सक्सेसफुली वापर केला गेला होता. हा 71च्या युद्धामध्ये होता. आपल्याकडे त्यावेळी एअरक्राफ्ट कॅरियरसुद्धा होती. म्हणजे अशा सगळ्या ज्या गोष्टी आपल्याकडे एकत्र येतात, ह्या सगळ्यांमुळे आपला विजय झाला. तसंच एअरफोर्स, या इथं आपण एअरफोर्सला विसरू शकणार नाही. 71च्या युद्धामध्ये एअरफोर्सनी जो पराक्रम गाजवला होता तो अतिशय वाखाणण्याजोगं आहे. ज्यावेळी तिन्ही सेनादलाची अंग, दॅट इज आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, हे तिघं मिळून ज्यावेळी लढाई लढतात, सपोर्टेड बाय पॅरामिलिटरी फोर्सेस, दॅट इज बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा अदर ज्या आता फोर्सेस आपल्याकडे अजून वाढत चालले आहेत, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून आणि राष्ट्रांनी एक होऊन जर युद्ध लढलं तरच ते युद्ध सक्सेसफुल होतं. आणि त्याचं मोठं उदाहरण 71 आहे. ह्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये भुट्टो आले. भुट्टो वॉज इंटरेस्टेड इन मेकिंग ॲटम बॉम्ब. त्यांना आण्विक शस्त्र बनवायची होती. भुट्टोंना जनरल झियाउल हकनी अरेस्ट करून फाशी दिली. झियाउल हक बिकेम डिक्टेटर ऑफ पाकिस्तान. दॅट टाईम ही रिअलाइज की आपल्याला भारताशी समोरासमोरचं युद्ध करणं अवघड आहे. कारण भारत हा फार मोठा देश आहे आणि त्यांची तयारीसुद्धा तेवढीच चांगली होत चालली आहे. म्हणून त्यांनी एक प्रिन्सिपल काढलं होतं, टू ब्लीड इंडिया विथ 100 कट्स. म्हणजे भारताला इतक्या ठिकाणी टू ब्लीड इंडिया विथ 100 कट्स, म्हणजे भारताला छोट्या छोट्या स्किर्मिशेसमध्ये अडकवायचं, इंटरनल सिक्युरिटी इश्यूजमध्ये अडकवायचं. डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नको, पण इनडायरेक्ट सपोर्ट करायचा. त्याच्यामध्ये पंजाबचा टेररिझम असेल, नॉर्थ ईस्टचा टेररिझम असेल किंवा काश्मीरमधला टेररिझम सुरू झाला होता. असे करत करत सगळ्या ठिकाणी भारतामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले होते. नंतर बांगलादेशच्या साईडनी सुद्धा थोडे थोडे प्रॉब्लेम वाढायला लागले होते. दो बांगलादेश दॅट टाईम वॉज विथ इंडिया, टुडे थोडासा सिच्युएशन बदली झालेली आहे. प्लस एक अजून फॅक्टर होता, तो म्हणजे माओइस्ट, नक्षलवाद ज्याला आपण म्हणतो. नक्षलवाद हा हे सगळं पाकिस्तानी घडवून आणलं. पाकिस्तान आणि ॲट सेम टाइम सम अदर नेशन्स हू आर सपोर्टिंग पाकिस्तान. विल कम टू दॅट. म्हणजे आपण बोलूया. पण हे पाकिस्तानच्या खुरापती पाकिस्तानच्या होत्या. 89 पासून जे JNK मध्ये सुरू झालं, त्याच्या आधी पंजाबमधला टेररिझम झाला. नॉर्थ ईस्टमध्ये वेगवेगळ्या स्टेट आणि वेगवेगळ्या ट्राईबच्या ज्या मुवमेंट्स होत्या, नागालँड सेपरेट नागा नेशन, मिझो नॅशनल फ्रंट अँड अशा सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याला पाकिस्तानचा आणि ISIचा फुल सपोर्ट होता. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि क्लिप्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.